तर आता आपली 5वी स्किल होती नी हँग. नी हँग खूप इझी स्किल आहे. माझं स्वतःचं जानेवारीमध्ये ACLचं ऑपरेशन झालं आहे, तरी मी आता इझिली हँग करतो. फक्त याच्यासाठी एक रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला एक थोडे क्रंचेस यायला पाहिजे. क्रंचेस त्यासाठी की तुम्ही नी हँग केल्यानंतर आपल्याला परत खाली पण यायचं आहे आणि याच्यात आपल्याला थोडं स्किन द कॅटमध्ये केलेलं पण यूज होणार आहे. तर पहिलं मी नी हँग दाखवतो. तुम्ही असं एकदम खाली गेलं तर तुम्हाला पहिला असा पाय टाकायचा आहे. जे तुम्ही स्किन द कॅटला केलं तसं पण तुम्ही करू शकतात. ॲज अ स्किन द कॅटला पण जर तुम्हाला असा पाय टाकता येत नसेल किंवा नी हँगला येत नसेल तर तुम्ही खाली काहीतरी एक स्टूल किंवा एखादा बॉक्स घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला असिस्टंट मिळेल. तर बसला माझे पाय इझिली टच होत आहेत. तर तेच फक्त जायचं आहे आणि एक जेव्हा आपण स्किन द कॅटमध्ये असं होतो, आता फक्त एक पाय असा टाकायचा आहे, मग दुसरा पाय. आता हे झाल्यानंतर लगेच सोडायचं नाही की तुमच्या मनात थोडीशी भीती राहील की लगेच सोडलं तर पडेल. आरामात पहिलं पाय असे जॉईंट असतील तर ते थोडेसे वाईड करायचे. पायाचा एक हात हळूहळू सोडायचा, मध्ये पकडा, थोडासा हात स्विच करा पाहिजे तर पहिलं. हे स्विचेस झालं की तुमचा एक हात पूर्णपणे सोडा आणि होल्ड करा. हे जर तुमचे 5-5 सेकंड चांगले होल्ड राहिले तर त्यानंतर एक हात पूर्णपणे खाली सोडा. एक हात असा खाली सोडा, पाठी पूर्ण तुमची जमीन बघू शकतात. आता पण तुमचं पूर्ण वेट हात दोन्ही हातांवर आणि पायांवर आहे, तर हळूहळू हाताचा वेट कमी करायचा आहे. अँड दुसरा हात पण खाली सोडायचा आहे. एकदा का तुमचे दोन्ही हात खाली आले की मग हळूहळू तुम्ही हात लांब घ्या अँड हळूहळू एक हाताचा एक हातावरच वेट ठेवा आणि हळूहळू याचे पण फिंगर टिप लूज करून तुम्ही हे करू शकतात. तुम्ही नी हँग तर कराल, बट नी हँग मधून तुम्हाला परत खाली पण यायचं आहे. तर त्यासाठी एक बेस्ट आहे, जर तुमच्याकडे बँड असेल तर खूप उत्तम. आणि जर बँड नसेल तरी पण घरी आपला टॉवेल तर असतोच, तो टॉवेल फक्त असा बांधायचा. हे ज्यांना उतरायला जमणार नाही त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यानंतर मग तुम्ही जर नी हँगमध्ये गेलात, आता तुम्हाला वर यायचं आहे पण तुमचा हात जर पोचत नसेल तर वर कसे येणार? तर टॉवेल घ्यायचा, फक्त खेचायचा. तुमचे क्रंचेस चांगले असेल तर तुमची बॉडी वर येणार आणि मग हे पकडून मग तुम्ही स्किन द कॅट सारखं आरामात उतरू शकतात. की एक पाय फक्त आपण खाली टेकवायचा, मग दुसरा. तर अशा प्रकारे तुम्ही नी हँग पण करू शकतात.